ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुनला आता मैनावतीचे केस सुद्धा सापडलेले असतात. आता तो रूममध्ये येऊन स्वतःशीच म्हणतो, येस सायली आणि मैनावती दोघी सॅम्पल मला सापडले, आता झालं माझं काम. आणि मग ते सॅम्पल ते एका छोट्याशा बॅगमध्ये ठेवतो आणि ते दोन्हीही सॅम्पल हातात धरून तो आता पुन्हा म्हणतो, मला मनापासून वाटते की लोखंडे कपल्स हे सायलीचे आई बाबा नाहीयेत. त्यांना इथे आणून मी खूप मोठी चूक केली, पण मला जे वाटत ते एकदा प्रूफ होऊ दे, मग मी माझी चूक सुधारणार. मग आता तो लगेचच चैतन्याला फोन करतो आणि याला म्हणतो, चैतन्य, मी तुला DNA टेस्ट अरेंज करायला सांगितली होती, ती लवकरात लवकर आजच्या आज कर. माझ्याकडे दोन्ही सॅम्पल आलेले आहेत, मी तुला ते सॅम्पल देतो. तू लगेचच आजची टेस्ट अरेंज कर आणि मला रिपोर्ट आजच्या आज पाहिजे. त्यामुळे तू ये आणि सॅम्पल कलेक्ट कर. आणि मग पुन्हा एकदा दोन्ही सॅम्पल हातात धरतो आणि म्हणतो, आता लागेल ख्या खोट्याचा निकाल. तर आता इकडे सगळे खाली हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असतात आणि सगळ्यांच्या छान गप्पा रंगलेल्या असताना अचानक तिघी जण येतात आणि जोरात आवाज देतात, ए बबले. या आवाजाने दचकून सगळेच जण आता दरवाजाकडे पाहायला लागतात. प्रिया तर एकदम घाबरतेच. तिघींचेही वागणं बोलणं पाहून सगळेच जण आता त्यांच्याकडे पाहतच राहतात. तेवढ्यातच आता पूर्णाजी विचारतात, कोण आहे? त्या तिघी. मग आता कल्पना त्या तिघींनाच विचारते, कोण आहे? तुम्ही लगेच मैनावती उठून उभी राहते, म्हणते, ताई, या माझ्या तीनही लेकी आहेत. आणि त्यांची ओळख करून देत म्हणते, टीना, मीना आणि रीना. आता या तिघींना पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावरती चांगलाच मोठा प्रश्नचिन्ह असतो. तेवढ्यातच आता ती टीना विचारते, पण आमची बुबली कुठे आहे? त्यावर लगेच मीना म्हणते, ती बघा. आणि असं म्हणून त्यात सगळ्या जणी प्रियाकडे बोट दाखवतात आणि तिघीच्या तिघी धावत प्रियाकडे जातात. आता प्रिया घाबरूनच उठून उभी राहते आणि नाही नाही म्हणत असते, पण या तिघी जणी जातात आणि डायरेक्ट तिच्या भोवती गलका करतात. आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटायला लागतं. अश्विनला सुद्धा राग येतो. मैनावती आणि सदाशिव त्या तिघींना थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्या तिघी जणी प्रियाला चांगल्याच घट्ट धरून असतात. आता ती टीना म्हणते, काय बबले, अशी कशी हरवलीस तू अस्मिताला? मात्र प्रियाची हालत बघून खूप हसायला येत असत. त्यावरती आता रीना म्हणते, चांगली पैसेवाल्या घरात पडलीस तू. यांच हे वागण बघून आता सायलीला सुद्धा कसं तरी होत असत. आता त्यातली ती टीना म्हणते, अग तुला माहिती आहे चांगली पैसेवाली झालीस तू आमच्याकडे, पण ना एवन कस्टमर येतात हिने. असं म्हटल्यावरती कल्पनाला पण अगदीच विचित्र वाटतं. सदाशिवा आणि मैनावती तर कपाळावर हातच मारून घेतात. आता ती टीना म्हणते, एवन कस्टमर येतात, पण ते पण एवढे पैसेवाले नसतात. तू तो एकदम नशीबवाली निकली रे. मग आता प्रिया मनातच विचार करते, या माझ्या बहिणी आहेत, कसल्या चीप आहेत. आता हे सगळं मला सायली वरतीच ढकलावं लागणार. मग आता लगेचच अश्विन पुढे येतो आणि म्हणतो, एक मिनिट, तुमच्याना काहीतरी गैरसमज होतोय. आता पुन्हा सगळेच बोलण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्या बहिणी काही ऐकून घ्यायला तयार नसतात. लगेच त्यातली मीना म्हणते, अहो गैरसमज कसला, ही आमची गुणाची धाकटी बहीण आहे. आणि मग पुन्हा प्रियाच्या गालावरून हात फिरवत म्हणते, अग तुला माहिती आहे सोनाली, ताईला ना तुझी खूप आठवण येते. ती एकदा का पनवेलमध्ये आली ना की तुला भेटायला येईल. हा बबले. मग मात्र आता प्रियाचा बांध तुटतो. ती एकदम जोरात किंचाळते आणि म्हणते, एक मिनिट लांब राहा माझ्यापासून. आणि त्यांना ओरडूनच म्हणले, मी तुमची लहान बहीण नाहीये. आणि मग सायलीकडे बोट दाखवते आणि म्हणते, ती सायली उभी आहे ना, ती तुमची लहान बहीण आहे. तिकडे जा. आता त्या तिघेही जणी सायलीकडे एकदम आश्चर्याने पाहतात. मग आता त्यावरती सदाशिव पण म्हणतो, अग पोरींनो, केव्हापासून खाणाखुणा करतोय? तुम्हाला तुमचं लक्षच नाही. केव्हापासून सांगतोय, ही आहे तुमची बहीण. आता सदाशिवने असं म्हटल्यावरती पुन्हा त्या तिघी जणी धावत सायलीकडे जातात. पुन्हा ओरडतात, बुबली. आणि मग तिला तिघीच्या तिघी धरून थोडसं हॉलमध्ये समोर घेऊन
येतात आणि पुन्हा किती छान आहेस. आणि मग एकजण तीच मंगळसूत्र पाहत असते, एक तिचे कानातले पाहत असते, एक तिची साडी पाहत असते. सायली तर फार आता अवघडून गेलेली असते. तिला तर काय करावं काही सुचत नसतं. घरातले सगळेच आता या तिघींच्या वागण्याने कंटाळलेले असतात. अर्जुन तर आता सायलीला बघून थोडंसं सहन कर म्हणून तिला हातानेच खुणवत असतो. सायली पार अवघडून जाते. आता मात्र शेवटी मैनावती जोरात ओरडते आणि म्हणते, चूप काय चाललंय तुमचं तिघींच सारखं आपलं बबले बबले बबले. सायली म्हणायचं. तिला आता सायली नाव आहे तिचं, बबली बबली काही म्हणायचं नाही. त्यावरती आता टीना म्हणते, हा जैसा देश वैसा भेस. आता इथे सुभेदारांच्या घरात आमच्यासारखी पिंकी बबलू मोमू अशी नाव थोडी चालणार. आणि पुन्हा त्या तिघी जणी सुरू होतात. पुन्हा त्या सायलीचे नेकलेस कानातले साडी वगैरे बघायला लागतात. फार तिला अगदी इकडे तिकडे हात लावून आणि चौकशा करून भंडावून सोडतात. आता अस्मिता आणि प्रतापला मात्र हसायला येत असतं, पण कल्पना आणि पूर्णा आजीला मात्र बिलकुल आवडत नसतं. अखेर मग सायली म्हणते, आई बाबा भेटले ना तेव्हापासून मी तुमच्या तिघींची त्यांच्याकडे चौकशी करत होते. तर इकडे अश्विन रागानेच रूममध्ये निघून जातो. प्रियाच बरोबर लक्ष अश्विनकडे जातं. आता सायली पुढे त्या तिघींना म्हणते, कसं आहे ना मला लहानपणीच काहीच आठवत नाहीये, पण तुम्हाला मी आठवत असेल ना तेव्हा. आता लगेचच टीना म्हणते, हो आठवतेस तर भारी चंट होतीस तू तेव्हा. आता लगेचच अर्जुन म्हणतो, हो तुमचे आई बाबा पण हेच म्हणत होते, पण आमच्या काही याच्यावरती विश्वास बसत नाहीये. त्यावरती त्या तिघी जणी नुसत्याच हसतात. मग आता सायली अर्जुनची ओळख करून देत म्हणते, हे माझे मिस्टर अर्जुन सुभेदार मोठे वकील आहेत. हे आता लगेचच या तिघी जणी अर्जुनला नमस्कार करतात. तेव्हा मग आता लगेचच पूर्णाजी म्हणतात, सायली त्यांना बसायला तरी सांग. मग आता सायली म्हणते, या ना बसा. बसा. त्या तिघी जणी एकदम धावत जातात आणि सोफ्यावरती मैनावती सदाशिवला पार ढकलून तिघी जणी तिकडे बसतात. पार बसताना सदाशिव आणि मैनावतीला एकदम चेंगूनच टाकतात. आता मात्र मैनावती चिडते आणि दोघींच्या पायावर फटके देत म्हणते, काय चाललंय तुमचं, जरा नीट बसाना. हा सगळा प्रकार पाहून सगळ्या सुभेदारांना आता चांगलाच धक्का बस असतो. तेवढ्यातच आता विमल विचारते, मी तुमच्यासाठी चहा आणू. त्यावरती लगेचच मीना म्हणते, हा काय माझा चायचा टाईम नाही, पण चालेल अर्जुन. तर तिच्याकडे पाहतच राहतो. मैनावती पुन्हा एकदा कपाळावर हात मारून घेते. मग आता रीना सुद्धा म्हणते, थोडा आलं आणि वेलची पण घाला. तर सदाशिव त्या तिघींना म्हणतो, खायच का. आता मैनावती सदाशिवच्या हातावर फटका मारते आणि म्हणते, गप बसाव तुम्ही. तेव्हा आता त्यातली जी टीना असते ती अर्जुनला विचारते, जिजू हा सगळा तुम्ही वकिली करता करता मिळवला. आणि असं म्हणून संपूर्ण घराकडे बोट दाखवते. आता म्हटल्यावरती अर्जुनला काहीच कळत नाही. त्याच्या कपाळावरती आठ्यात येतात. तो आता तिच्याकडे नुसताच पाहत राहतो. आता ती पुढे म्हणते, बर मला एक सांग, तुझ्या एका केसची बिदागी किती असते. आता बिदागी म्हटल्यावरती अर्जुन आणखीनच प्रश्नात पडतो. तो परत विचारतो, बिदागी. मग आता तो सायलीला विचारतो, बिदागी म्हणजे काय. आता सायली सुद्धा विषय बदलत म्हणते, मी तुमच्या तिघींची ना यांच्या सगळ्यांशी ओळख करून देते. हा आणि मग ती सगळ्यात पहिल्यांदा अस्मिताची ओळख करून देते आणि म्हणते, या अस्मिता ताई. तेव्हा आता लगेचच अस्मिता म्हणते, मी अस्मिता म्हणजे मी तिची ननंद आहे. ननंद म्हटल्यावरती लगेचच ती रीना म्हणते, ननंद तू अजून इथेच असते म्हणजे लग्न विघ्न नाही झालं. तेव्हा आता सगळेच रागाने पाहायला लागतात. आता लगेच मैनावती त्या रीनाच्या फटका ओढते आणि तिला डोळ्यानेच गप्प रहा असं सांगते. आता सायली पुन्हा विषय बदलत म्हणते, या माझ्या आई आणि हे माझे बाबा. आणि मग अन्नपूर्णा आजींची ओळख करून देत म्हणते, या आजी सासूबाई पूर्ण आजी. मग आता मैनावती लगेचच तिघींना खाणाकणा करत सांगते, पाया पडा. लगेच तिघी उठतात आणि अन्नपूर्णा आजींच्या पाया पडतात. ती टीना तर असते
ती लांबूनच नुसती अन्नपूर्णा आजींच्या गुडघ्याला हात लावते. यांची पाया पडण्याची पद्धत बघून सुद्धा आता सायलीला अवघडल्यासारखंच होतं. मैनावतीला आणि सदाशिवला तर काय बोलायचं काही सुचत नसतं. आता तेवढ्यातच ती टीना परत म्हणते, हे सगळं चकली चिवडा हा सगळा चकणा इथे का ठेवलाय? आता चकणा म्हटल्यावरती अर्जुन, साहिली, अस्मिता, कल्पना सगळेच एकदम चरकतात. प्रताप लगेच विचारतो चकणा आणि पुन्हा म्हणतो अहो फराळ आहे तो. त्यावरती ती टीना म्हणते, तुम्ही जे बोलाल ते अस्मिता. तर गपचूप हसायलाच लागते. मग आता कल्पना विमलला आवाज देते आणि म्हणते, विमल यांच्यासाठी फराळ घेऊन ये ना इकडे. ही प्रिया इथे बसून त्या तिघींकडे पाहत असते आणि तिचा पार चेहरा उतरलेला असतो. तिला सारखं किस्तळ वाटत असते की या तिघी माझ्या बहिणी आहेत. आता विमल फराळ आणून देते. कल्पना तो ट्रे समोर धरणार तितक्यातच या तिघी जणी पटापट प्लेट काढून घेतात. सायली आणि अर्जुन सुद्धा आता गडबडूनच जातात. त्यावरती आता ही टीना पुन्हा कल्पनाला विचारते, ही जी तुकडा चकली आहे त्याच्याबरोबर मला थोडासा शेजवान सॉस मिळेल का? आता सगळेच तिच्याकडे आश्चर्याने पाहायला लागतात. ती सुद्धा सगळ्यांकडे पाहते आणि लगेच म्हणते, त्यात एवढं काय झालं, मी फक्त शेजवान सॉस मागितलाय. त्यावरती मग आता विमल म्हणते, बर ठीक आहे मी देते आणून. मग या तिघेही जणी फराळ एकदम बकाबका कोंबायला लागतात. एकदम अशा पद्धतीने खात असतात जसं काय त्यांना कधी फराळच मिळाला नाही. आता हे सगळं बघून प्रियाला उलटी सारखं होतच. सायली आणि अर्जुन दोघांनाही कसं तरी फील होत असतं. अस्मिता, प्रताप, कल्पना, अन्नपूर्णा आजी सगळ्यांनाच आता भयंकर संताप येत असतो. या तिघी जणी आता खाता खाता त्यातली रीना म्हणते, अग बुबले, तुला माहिती आहे मी ज्यांच्याकडे कामाला जाते का नाही त्यांच्याकडे ना दर दिवाळीला असाच फराळ बनतो. सगळी तेलाची भांडी मीच घासते ना. पण त्यातले 2 लाडू उचलून मला देतील ना तर शपथ. पण यंदाची दिवाळी तुझ्या घरात एकदम जोरात होणार. आता मैनावती पुन्हा तिला हाताने अग शांत रहा म्हणून कुणवत असते पण हिची आपली बडबड चालूच असते. आता मात्र अर्जुन या तिघींच बिहेवियर बघून स्वतःशीच विचार करतो, या तिघी सायलीच्या बहिणी असणं टोटली इम्पॉसिबल आहे. आणि आता तर ना माझी खात्रीच आहे की DNA रिपोर्टमध्ये सुद्धा हेच येणार आहे. तितक्यातच चैतन्य तिकडे येतो आणि अर्जुनला विचारतो, अरे अर्जुन, तू बोलवलं होच मला. आता अर्जुन त्याला म्हणतो, तू थांब इथेच मी आलो असं म्हणून आता तो सॅम्पल घ्यायला जातो. चैतन्य उभा असतो आणि या तिघींकडे जरा आश्चर्यानेच पाहत असतो. या तिघीमध्ये ती टीना आता चैतन्यकडे खूपच नखरे करून पाहत असते. चैतन्यला बिचायाला काहीच कळत नसतं. मग आता अर्जुन सॅम्पल घेऊन बाहेर येतो. चैतन्य त्याला म्हणतो, तू मला सॅम्पल दे, मी लॅबवाल्याशी बोलून ठेवले. तू एकदा का सॅम्पल दिलेस ना की मी लगेचच पॅथॉलॉजीमध्ये जातो. तेव्हा आता लगेचच अर्जुन खिशातून दोन्हीही सॅम्पल काढतो आणि चैतन्यकडे देत म्हणतो, हे सायलीचे सॅम्पल आणि हे मैनावतीचे सॅम्पल. आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की हे दोघंजण सायलीचे आई वडील नाहीच आहेत. तेव्हा मग आता हे ऐकल्यावरती चैतन्य त्याला विचारतो, पण तुला असा संशय अचानक कसा यायला लागला? त्यावरती अर्जुन म्हणतो, अरे तू त्यांना जर नीट भेटला असतास ना तर तुला पण असं वेगळं वाटलं असतं बघ. तेव्हा आता चैतन्य म्हणतो, हो मी आता आत बघितलं त्यांना. पण एक मिनिट मला एक सांग, त्या 3 मुली ज्या बसल्या होत्या त्या कोण होत्या? त्यावरती मग अर्जुन म्हणतो, त्या सायलीच्या बहिणी आहेत. पण मला खरंच असं वाटत नाही की ती सायलीची फॅमिली असेल आणि म्हणूनच मला DNA रिपोर्ट हवेत आणि हे रिपोर्ट्स मला आजच्या आज हवेत. तेव्हा मग आता चैतन्य म्हणतो, ओके ऑलराईट असं म्हणून आता ते दोघेही तिकडून निघून जातात. तर आता इकडे सुभेदारांच्या घरी भाऊबीजीची तयारी सुरू असते. रविराज सुद्धा आलेला असतो. आता प्रिया आणि अश्विन नेहमीप्रमाणे दोघे कोप्यात बसलेले असतात आणि या सगळ्यांकडे अगदीच रागाने पाहत असतात. साहिलीच्या बहिणी सुद्धा कोप्यात तिघी जणी गप्पा मारत उभ्या असतात. तेव्हा आता पूर्णाजी रविराजला म्हणतात,
सुमन आणि नागराज सुद्धा आले असते ना तर बरं झालं असतं. त्यावरती रविराज म्हणतो, सुमनच ठीक आहे. सुमन तिच्या भावाकडे गेले आणि नागराजच म्हणाल, तर तुम्हाला तर माहिती आहे नागराज कधी कुठे जातो, काय करतो, कोणाला भेटतो, मला काही माहीत नस. मग पुढे रविराज म्हणतो, बर ते जाऊ दे. अर्जुन आणि अश्विनला अस्मिताने ओवाळून झालं का? त्यावरती अस्मिता म्हणते, नाही, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. तेवढ्यातच आता अर्जुन सुद्धा आत येतो. तेव्हा आता प्रताप कसल्या तरी विचारात असतो. ते पाहून पूर्णाजी त्याला विचारतात, अरे प्रताप, कसला विचार करतोयस? तेव्हा आता प्रताप म्हणतो, तुला आठवत का पूर्णाई, हा अपघात होण्याच्या आधी जेव्हा केव्हा प्रतिमा मला ओवाळायची ना, तेव्हा ती मला तपकातली मिठाई कधीच नाही भरवायची माझ्यासाठी. नेहमी मी ती स्वतःच्या हाताने बनवलेली मलई बर्फी घरनं घेऊन यायची. गेल्या वर्षी मात्र तिने मला तपकातल स्वीट भरवलं आणि महत्वाचं म्हणजे तिच्या ते लक्षातही आलं नाही. आता प्रतिमाच्या जुन्या आठवणी निघाल्यावरती रविराज, पूर्णाजी सगळ्यांचे चेहरे पडतात. प्रिया आपली नेहमीप्रमाणे बाजूला बसलेली असते आणि प्रतापच्या या बोलण्यावरती चेहरा वाकडा तिकडा करत असते. त्यावरती आता अर्जुन प्रतापला म्हणतो, डॅड, डोंट थिंक टू मच. प्रतिमाची तब्येत आता किती बरी झाली ते पण बघा ना. आता ज्या गोष्टी तिला आठवण आहेत ना, त्या गोष्टी आपण सोडून द्यायच्या. तितक्यातच आता किचनमधून कल्पना आणि प्रतिमा दोघी येतात. कल्पना म्हणते, बर पूर्णाई, आता भाऊजी आणि प्रतिमा आलेच आहेत, तर आपण ओवाळणी करून घेऊया का? त्यावरती पूर्णाजी म्हणतात, हो. आणि मग प्रतापला म्हणतात, बस बरं. आता प्रताप जाऊन पाटावरती बसतो. तेव्हा मग आता प्रतिमा अगदी प्रेमाने प्रतापला ओवाळायला सुरुवात करते. घरातले सगळेच जण खुश असतात. तेव्हा आता ओवाळणे झाल्यावरती प्रताप खिशातून गिफ्ट काढतो आणि प्रतिमाला देत म्हणतो, ही माझ्याकडून तुझ्यासाठी छोटीशी भेट. लगेचच प्रतिमा म्हणते, याची काय गरज होती? तेव्हा आता अस्मिता लगेच म्हणते, नाही, कशी भाऊबीज ओवाळणी शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मग आता या टिपिकल वाक्यावरती सगळेच हसायला लागतात, कारण अस्मितासाठी गिफ्ट सगळ्यात महत्वाचं असेल. तेव्हा आता प्रतिमा प्रतापला म्हणते, जरा थांबा, मी तुला गोडाच भरवते. असं म्हणून ते तिकडून जाणार. तेवढ्यात सायली तिला आवाज देते आणि म्हणते, प्रतिमा, आत्या, हो, तपकात गोडाचा आहे. तेव्हा प्रतिमा नकळतच बोलते, अग हो, पण मी प्रतापसाठी ना मलई बर्फी बनवली. सगळेच आता प्रतिमाकडे एकदम आश्चर्याने पाहायला लागतात. सगळ्यांनाच खूप आनंद होतो. आता प्रतिमा पुढे म्हणते, त्याला भाऊबीजेच्या दिवशी तीच लागते. अग प्रतिमाला आता जुन्या गोष्टी आठवतात. हे पाहून घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येत सगळेच खुश होतात. फक्त प्रिया एकटीच जामच घाबरते. प्रतापच्या डोळ्यात तर आनंदाश्रू येतात. आता सगळे प्रतिमाकडे एकटक पाहत असतात. प्रतिमा रविराजला म्हणते, अहो जरा तो डब्बा देता. रविराज सुद्धा प्रतिमाकडे आश्चर्याने पाहत असतो. एकदम भानावर येत तो तिला म्हणतो, हो देतो. असं म्हणून तो आता तिच्याकडे डबा देतो. मग आता प्रतिमा त्याच्यातून मलई बर्फी काढते आणि प्रतापच्या समोर धरत म्हणते, घे. प्रताप मात्र इतका भावनिक झालेला असतो की तो प्रतिमाकडे नुसता पाहतच राहतो. आता प्रतिमाला तर कळतच नाही की प्रताप असा का पाहतो, म्हणून ती इकडे तिकडे पाहायला लागते. तर घरातला प्रत्येक जण आता प्रतिमाकडे आश्चर्यानेच पाहत असतो. आता या सगळ्यांचे असे चेहरे बघून प्रतिमा विचारते, काय झालं? तुम्ही सगळे असे का पाहताय माझ्याकडे? तेव्हा मग आता लगेचच प्रताप म्हणतो, अगं प्रतिमा, तुला आठवतं का तू दरवर्षी अशीच मला स्वतः केलेली मलई बर्फी भरवायचीस? तेव्हा आता प्रतिमा अगदी सहजच बोलून जाते, हो आठवते ना, आणि म्हणून तर करून आणली ना मी. तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू खुलत. प्रियाला मात्र खूप टेन्शन येतं. आता अन्नपूर्णा आजींच्या डोळ्यात पाणी येतं. रविराज म्हणतो, अग प्रतिमा, तुला कळते का? अग एक जुनी गोष्ट आता पुन्हा आठवली तुला आज, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यात तुला विशेष असं काहीच वाटत नाहीये. आता हे ऐकल्यावरती प्रतिमाला सुद्धा आनंद होतो. ती आता पुन्हा एकदा सगळं यांकडे पाहते. सगळेच खूप खुश असतात.
प्रियाला मात्र चांगलाच घाम फुटतो. वरती लगेचच पूर्णाजी हात जोडतात आणि देवाचे आभार मानत म्हणतात, देवी आई प्रतिमाला पूर्वीच सगळं आठवू दे. तेव्हा आता रविराज सुद्धा इमोशनल होत म्हणतो, आठवेल पूर्णाई, नक्की आठवेल. मी तुम्हाला म्हणालो होतो ना की प्रतिमामध्ये खूप प्रगती होते म्हणून, आणि मला खात्री आहे तिची सगळी स्मृती लवकरात लवकर परत येईल. सगळेच आता खूप आनंदी होतात. प्रतिमा आता स्वतःच्या हाताने प्रतापला मलई बर्फी भरवते, तर प्रियाला मात्र चांगला घाम फुटलेला असतो. ती आता मनातच विचार करते, हिला इतकं जून आठवत ते आता. हिला हिच्या मुलीबद्दल सगळं आठवलं तर इकडे या सायलीच्या बहिणी, ती टीना म्हणते, अरे मला वाटलं होतं या बड्या लोकांच्या भाऊबीज पण बड्या असतील, पण इथे काय, या तर साध्या बरखीवर पण इमोशनल होतात. आणि हे लोक डोक्यावर पडले बिडत का, असं म्हणून आता तिघी जणी हसायला लागतात. तेव्हा आता लगेचच कल्पना म्हणते, अरे अर्जुन आता तू जाऊन बस, नाहीतर ओवाळणी मिळेपर्यंत अस्मिताचा श्वास अडकून राहील. घरातले सगळेच आता जोर जोरात हसायला लागतात. मग आता अर्जुन सुद्धा पाटावर जाऊन बसतो. अस्मिता त्याला ओवाळायला सुरुवात करते. आता ओवाळून झाल्यावरती विन स्वीट खाण्यासाठी तोंड उघडतो. अस्मिता त्याच्या तोंडाजवळ स्वीट नेते आणि त्याला म्हणते, आधी गिफ्ट. अर्जुन म्हणतो, नाही आधी पेढा. अस्मिता म्हणते, नाही आधी गिफ्ट. आता दोघेही सारख्या आधी पेढा आधी गिफ्ट म्हणून जोर जोरात भांडायला लागतात. आता घरातले सगळेच हसता असतात. त्यावरती अन्नपूर्णा आजी म्हणतात, ए बास आता, पुरे करा, पुरे झाला पोरकटपणा. आणि अस्मिताला ओरडत म्हणतात, अर्जुनला पेढा भरव. आता अस्मिताचा नाईलाज होतो. अर्जुन लगेच तिला वेडवान दाखवतो. आता अस्मिता अर्जुनला पेढा भरवते. अर्जुन आता मुद्दा म्हणूनच पेढा खातो आणि म्हणतो, वा छान आहेत क्यू, आणि असं म्हणून पाटावरून उठायला जातो. अस्मिता लगेच ओर अटेंड मध्ये आणि हात पुढे करते आणि त्याच्याकडून गिफ्ट मागत असते. आता अर्जुन तिच्या हातात गिफ्ट ठेवतो आणि म्हणतो, लिमिटेड एडिशन स्मार्ट वॉच, आत्ताच दिवाळीत लॉन्च झाले. आता असं म्हटल्यावरती लगेचच या टीना, मीना आणि रीनाचे डोळे पांढरे पडतात. अस्मिता तर भलतीच खुश होते आणि लगेच म्हणते, थक्यू, तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. हे वाक्य अस्मिताच्या तोंडून ऐकल्यावरती अश्विनचा चेहरा लगेच पडतो. त्याला खूप वाईट वाटतं. आता ही अस्मिता अगदी घाईघाईने गिफ्ट उघडायला जाते तेव्हा कल्पना तिला थांबवते आणि म्हणते, अग अस्मिता, गिफ्ट नंतर उघड, सगळ्यात आधी तू अश्विनला ओवाळून घे. अस्मिता बिचारी आता तिथे येते आणि अश्विनला आवाज देते, म्हणते, अश्विन ये बस. अश्विनला वाकड्यात शिरायचं असत. लगेच म्हणतो, कशाला, जगातल्या बेस्ट भावाला ओळस ना तू. मग आता मला ओवाळायची काहीच गरज नाही. आता घरातल्या कोणालाच अश्विनच हे वागणं काही पटत नसतं. तेव्हा मग आता लगेचच प्रताप म्हणतो, अरे अश्विन, सणासुदीला सुद्धा कडवटपणा आणायलाच हवा का. तेव्हा आता अश्विन उलट उत्तर देत म्हणतो, कडवटपणा मी आणत नाहीये डॅड. तुम्ही सगळे माझ्याशी, माझ्या बायकोशी ज्या पद्धतीने वागताय ना, त्यामुळे हे सगळं आपोआपच होतंय. मी फक्त ॲक्शनला रिएक्शन देतोय. आणि तसंही एवढं सगळं झाल्यावरती या ओवाळणीला काय अर्थ आहे. आणि मग लगेचच तिकडून उठून झाला निघतो. तेव्हा आता पूर्णाजी त्याला आवाज देतात आणि म्हणतात, अश्विन, माणसांच्या नाही, निदान सणाचा तरी मान राख, ओवाळून घ्या अस्मिताकडून. मग आता पूर्णाजीनीच असं सांगितल्यावरती अश्विनचा नाईलाज होतो. तो आपला जीवाच्यावर येऊन पाटावर बसतो. बिचारी अस्मिता त्याला ओवाळायला सुरुवात करते, पण अश्विनच्या चेहऱ्यावर मात्र बिलकुल हसू नसत. तो तर एकदम तोंड पाडून बसलेला असतो. घरातले सगळेच आता अश्विनच्या वागण्याने दुखावलेले असतात. आता ही अस्मिता ओवाळल्यानंतर त्याला पेढा भरवायला जाते, तर तो पटकन तोंड मागे घेतो आणि हातानेच तिच्या हातातला पेढा तोडून घेतो. आता हे पाहिल्यावर मात्र अस्मिता आणि अर्जुन दोघांनाही खूप वाईट वाटत. तितक्यात आता सायली औक्षणाचा ताट घेण्यासाठी पुढे येते. आता ती आल्यावरती अश्विन पटकन ओवाणी अस्मिताच्या ताटात ठेवतो आणि तडक पाटावरून उठतो आणि रूममध्ये निघून जातो. आता मात्र सगळे आश्चर्याने पाहतच राहतात. प्रियाला मात्र
खूप आनंद होतो सायलीला. आठवतं की रक्षाबंधनच्या दिवशी अश्विन स्वतःहून सायलीला म्हटलेला असतो की तू मला भाऊ म्हणून राखी बांध आणि मी तुला प्रॉमिस करतो की मी नेहमी तुझं रक्षण करेन आणि यापुढे तू दरवर्षी मला राखी बांधायचीस. हे सगळं आठवून आता सायलीला खूपच वाईट वाटायला लागतं. अस्मिता तिला शांत करते, पण प्रियाला मात्र अश्विनने सायलीकडून ओवाळून नाही घेतलं म्हणून भलताच आनंद होत असतो. तर मित्रांनो, आता पुढील भागामध्ये अर्जुन DNA रिपोर्टची आणि चैतन्याची खूप अगदी आतुरतेने वाट पाहत असतो आणि स्वतःशीच विचार करत असतो, अरे यार, हा अजून कसा नाही आला. आता तितक्यातच चैतन्य तिकडे येतो आणि येताना रिपोर्ट्स घेऊन येतो. अर्जुन अगदीच लगबगीने ते रिपोर्ट्स खोलून पाहतो आणि त्या रिपोर्ट्सकडे पाहताना अर्जुन एकदमच आश्चर्यचकित होतो. त्यावरती चैतन्य अर्जुनला विचारतो, अर्जुन नक्की काय आलं? त्या रिपोर्ट्समध्ये अर्जुन आता काहीच बोलत नाही. तर इकडे आता अर्जुन रात्री सायलीला म्हणतो, सायली, मला ना जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. सायली विचारते, कशाबद्दल? त्यावरती अर्जुन तिला म्हणतो, समजा एखादी गोष्ट तुला खूप जवळची वाटत असेल, पण ती जर गोष्ट तुझ्यापासून दूर गेली तर तू ती गोष्ट कशी हँडल करशील? तेव्हा आता अर्जुनच्या या प्रश्नावरती सायली बरोबर अर्जुनला पकडते आणि म्हणते, मला वाटलं की तुम्हाला एखाद्या केसबद्दल माझ्याशी बोलायचं असेल, पण तुम्ही जे बोलताय ते केसबद्दल नाहीये ना? सायलीच्या या प्रश्नावरती आता अर्जुन एकदमच शांत होतो. YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.